आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का? चिमणी पण दिसत नाही, चिमणा पण दिसत नाही. कारण चिमणीच नाही तर चिमणा कुठनं येणार? आज बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे. त्या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या पण शुभेच्छा देतो. कारण मित्रांनो, मायमाऊलींनो, पक्षाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे, म्हणून तो साजरा केला जातो. ही महत्वाची बाब आहे. आम्ही लहानपणी बघायचो, कुठेही बघितलं तर चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा. आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का? चिमणी पण दिसत नाही, चिमणा पण दिसत नाही. कारण चिमणीच नाही तर चिमणा कुठनं येणार? ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अक्षरशः लहानपणी कुठेही शेतावर जा, कुठल्याही गावात जा, कुठेही कोकणात जा, कुठल्याही परिसरामध्ये जा, अशा छानशा उड्या मारत 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 त्या चिमण्या सगळीकडे फिकायच्या. ही निसर्गाची गरज आहे. जसं तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे, तसं पशुपक्ष्यांना पण ह्या वसुंधरेवर जगण्याचा अधिकार आहे. आणि तो पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पण जागरूकता निर्माण करण्याचं काम मी तर अनेकांना सांगत असतो की बाबांनो, ज्याला शक्य असेल त्यांनी बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं त्या पक्ष्यांचं जे खाद्य आहे ते ठेवा. काही ठेवतात, पक्षीप्रेमी ठेवतात, खाद्य ठेवतात, पाणी ठेवतात, आणि त्याच्यातनं हे प्रमाण वाढावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. काही काही पक्षी तर अक्षरशः आता अस्तित्वात राहिलेले नाहीयेत. त्यामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर आणि तिकडं माळढोक पक्षी, तुम्ही नाव ऐकून असेल, ज्यांना पक्षाची माहिती आहे, तो माळढोक पक्षी, एवढं मोठं आरक्षण तिथं ठेवलेले माळढोक पक्षाच्या करता, परंतु तो पक्षी फार क्वचित एखाद दुसरा त्या ठिकाणी दिसतोय. अशा पद्धतीनं या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो, रायगडचा जिल्हा पक्षी आहे तिबोटी खंड्या, हा देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता किती तिबोटी खंड्या बघायला मिळतोय? फार कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच्याकडे पण आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. खरं ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.